रोजच्या जेवणात प्रोटीन्स घेणं किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या डाळींमध्ये ते खूप प्रमाणात असतं. आज आपण 2 डाएटला चालतील असे आणि 1 चमचमीत खाणाऱ्यांसाठी असे 3 पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी ह्या डाळी घेतल्यात. प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पालक, हिरवी मिरची, लसूण, अख्खे धणे, तीळ, ओवा, बडीशेप पावडर आणि मसाल्याचा डबा. डाळी स्वच्छ धुवून पाणी घालून 7-8 तास भिजत ठेवा. मग त्यात लसूण आणि मिरची घालून भरड अशी वाटून घ्या. ही अशी वाटलेली डाळ फ्रीजमध्ये 2-3 दिवस छान राहते. त्यात धणे, तीळ आणि भिजवलेली ही अख्खी डाळ घाला, छान लागते. मग त्यात हिंग, हळद, मसाला, मेथी पावडर, मीठ, ओवा, बडीशेप पावडर आणि भरपूर चिरलेला पालक घालून आपल्या घरात असणारी ओट्सची पावडर घालून चांगल्यापैकी मिक्स करून घ्या. आता या पिठापासून आपण धिरडं, पालक वडी आणि डाळ वडे असे 3 पदार्थ बनवणार आहोत. धिरडं बनवताना आवडत असेल तर कांदा घाला. आता मस्त गरम तव्यावर थोडंसं तेल घालून असं धिरडं घालून घ्या. व्यवस्थित शिजण्यासाठी अशी छिद्र करा आणि त्याच्यामध्ये चक्क पाणी घालून झाकण ठेवून धिरडं मस्त कुरकुरीत भाजून घ्या. बघा, पाण्यावर भाजल्यामुळे ह्याच्यामध्ये तेल अगदी कमी लागलं. ज्वारीची भाकरी, धिरडं, दही आणि गाजर मस्त परिपूर्ण आहार तयार. नुसतं धिरडंही खाऊ शकतो. आता बनवूया एकदम हेल्दी पालक वडी. जसं आपण ढोकळा बनवतो तसं ताटाला थोडंसं तेल लावून वडी 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या. मग थंड झाल्यावर त्याच्या अशा वड्या पाडून घ्या. ह्या वड्या छान शिजलेल्या असल्यामुळे फक्त चटणी बरोबर अशाच आपण खाऊ शकतो. किंवा बरेचदा आपण डब्यामध्ये भाजी चपाती नेतो तेव्हा प्रोटीनचा आपण विचारच करत नाही. अशा वेळेला अशा 3-4 वड्या आपण डब्यामध्ये नेऊ शकतो. म्हणजे आपली प्रोटीनची जी गरज आहे ती पूर्ण होते. फ्रीजमध्ये 3-4 दिवस टिकतात. आता बनवूया चमचमीत खाणाऱ्यांसाठी डाळ वडे. इथे सुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडा कांदा घाला. चांगलं मिक्स करा आणि तळून घ्या की गरमागरम डाळ वडे. छानपैकी कुरकुरीत तळून घ्या आणि तयार झाले आपले मस्त खमंग चविष्ट डाळ वडे. तर मंडळी, सबस्क्राईब करा आणि कसे वाटले पदार्थ नक्की कमेंट करून सांगा.